जरांगे पाटील हे मागील 3 दिवसापासून मुंबईत आंदोलन करत आहेत। त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला गेलेले आहेत आणि यात मुंबईला गेलेल्या बांधवांची तिथे खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे आणि यात गैरसोय होत असल्यामुळे आता परभणीतून या आंदोलकांना अन्न पदार्थ त्या ठिकाणी नेण्यासाठी या ठिकाणी पॅकिंग केली जात आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परभणीतील अनेक गावातून या ठिकाणी अन्न आणले आहे, अन्न पदार्थ आणले आहेत आणि ही पॅकिंग झालेली आहे। आता या ठिकाणाहून मुंबईला ही अन्न पॅकिंग घेऊन जाणार आहेत। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, त्यांच्या विचारू आपण नेमकी कशी ही केलेली आहे, सोय केलेली आहे। आम्ही फक्त 2-3 जणांना मेसेज केला होता। 4-5 गावातून ही रसद आलेली आहे। ही वेगवेगळी रसद आहे, भाकरी नाही, भाकरी असून पोळ्या असून, कोणी थर्मल बिस्किट आणलेत, कोणी चिवडा आणलाय। हे 4-5 गावाची ही सुरुवात आहे परभणी जिल्ह्याची। परभणी जिल्ह्याची सुरुवात झाली म्हणजे एक संघर्षवादी जिल्हा आहे। ह्या जिल्ह्यातून जे संघर्ष उभा राहिला तर मनोज जरांगे पाटलाला नक्कीच एक सामर्थ्य मिळणार। आम्ही आंदोलनकर्त्याला ऐलान करतो, तुम्ही 1 इंचही मागे येऊ नका। आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करून तुमची रसद पुरी करू। सरकारचं काम बरोबर आहे का? जे आंदोलन करते त्यांना कुठलीही सुविधा नसताना आज वरपगावचा आमचा सोयरा गेल्या वर्षी 18 वय होतं त्या मुलाचं, लाईन मेला आणि वडील आज अटॅकनं मेले। आज त्याच्या घरात किती शोकांतिक आहे, आज त्याच्या घरात किती दुःख आहे। हे सरकार निजामाचं आहे, हा सरकार इंग्रजाच्या पलीकडे याची कृती आहे। हे आमचं काम बरोबर नाही। यांचं काय काय घेऊन जात आहेत आता याच्यात आम्ही भाकरी, पोळ्या, पुन्हा दशम्या, पुन्हा चिवडा, पुन्हा बिस्किट, असे अनेक प्रकार। उद्याच्याला आम्ही दुसरा ऐलान करून फळे हे पाठवणार आहेत। किती गावातून हे अन्न आलेले आहे आणि कसं घेऊन जाणार? हे केवळ 7 ते 8 गावातलं अन्नधान्य आम्ही आज स्वीकारले। यानंतरच्या सर्व गावांना पुढील जसे जसे टप्पे चालू राहतील, रोज आम्ही 50,000 लोकांना हे अन्नधान्य पाठवायचं, ही रसद पाठवायची असं चालू ठेवणार आहे। तर त्यासाठी आज फक्त 8 गाव आणि परभणी शहरातील काही माता भगिनींनी हे अन्नधान्य इथं पाठवलेलं आहे। यानंतरची गावं पुढील टप्प्यामध्ये आहेत। फक्त मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला एकच आवाहन करू इच्छितो, महाराष्ट्र शासन असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन असेल, त्या सर्वांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, उद्यापासून तुम्हीही ऑफिसला बिना डब्याचे या, तुमच्या घरातल्याही चुली बंद ठेवा, मराठे तुम्हाला पुरून उरतील। आम्ही देऊ तुम्हाला जेवायला, तुमच्या याच्या बसलेलं नाहीत आम्ही। जोपर्यंत आरक्षण देत नाहीत तोपर्यंत तुम्ही बिना डब्याचे, आम्ही तुम्हाला जेवण पुरवू। बघू शकतो की जोपर्यंत आंदोलन चालू राहील तोपर्यंत परभणीतून आम्ही अन्न पदार्थ त्या ठिकाणी घेऊन जाऊ, त्यांना पुरवू अशी हे केलेली आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।